नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या महिन्यात महादेवांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या महिन्यात महादेवांना जलाभिषेक केल्याने तसेच बेलपत्र, धोतरा अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि इच्छित फळ मिळते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. यंदा 4 सोमवार असणार आहेत. यावर्षी 25 जुलै रोजी श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार, मंगळागौर, विनायक चतुर्थी, नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचल सुरू होते. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळते, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्त्व आहे. या सोमवारच्या शिवामुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आटपट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे, भरडे, राहावयास गुराचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर तिला कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होते? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जाते. मूलबाळ होते. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यानंतर नागकन्या आणि देवकन्येने तिला विचारलं, तू कोणाची कोण? नाव तिने सांगितले. राजाची सून. मी देखील तुमच्या सोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलतात? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहेत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावे, 2 वेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावे. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावे आणि मग आपण उपवास सोडावा. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस करिता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं. दुसऱ्या सोमवारी नावडतीला घरून आणायला सांगितले. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिले. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडतीची पूजा करू लागली. गंध फूल वाहून लागली. नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं म्हणून घेऊन येतो म्हणाला. देवाजवळ आला. देऊळ अदृश्य झालं होतं. तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.